हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण का इंग्लिश पेपर एकदम हार्ड जातो? तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फ्रीचे मार्क्स कसे घ्यायचे. तर बघा 80 पैकी 50 मार्क्स कसे घ्यायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि हा पेपर 2026 चा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे. यामधले क्वेश्चन तुम्हाला 27 तारखेला पाहायला मिळतील. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ सर्वात पहिले पाहू शकाल. तर चला, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. तर बघा सेक्शन 1 बघा, लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीचा हा भाग आहे. लँग्वेज स्टडीचे तुम्ही एकदम 16 मार्क्स एकदम फ्रीचे घेऊ शकता. तर कसे घेऊ शकता मी तुम्हाला सांगतो. त्या अगोदर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर हाईपचं ऑप्शन येईल तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांचंच चांगलं होईल. तर बघा, कंप्लीट द वर्ड बाय युजिंग करेक्ट लेटर. बघा तुम्हाला इथं काही अधुरे शब्द दिलेले आहे. हे शब्द तुम्हाला पूर्ण करायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा, या शब्दांच्या मध्ये काही शब्द ॲड करायचे आणि इझिली हे शब्द पूर्ण करून इझिली 2 मार्क्स घ्यायचे. त्यानंतर बघा, कॉपी द फॉलोइंग सेंटेन्स. बघा तुम्हाला हे सेंटेन्स परत जसे ते तसे लिहायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा समोर आहे 3 नंबर, पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा तुम्हाला हे जे शब्द इथं दिलेले आहे हे शब्द तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे एबीसीडी नुसार तुम्हाला लावायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा 4 नंबरवरती आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. बघा इथं तुम्हाला काही पूर्णविराम, काही कॉमे, काही स्वल्पविराम लावायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा 4-5 नंबरवरती आहे तुम्हाला मेक 4 वर्ड मिनिमम 3 लेटर इच युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. बघा तुम्हाला इथं एक शब्द दिलेला आहे बँकिंग. या बँकिंग शब्दावरून तुम्हाला आणखीन 4 शब्द तयार करायचे आहेत. तर तुम्हाला 2 मार्क्स इझिली फ्रीमध्ये मिळतात. तर बघा इथं बँकिंगमध्ये तुम्हाला किंग तुम्ही लिहू शकता, त्यानंतर बँक तुम्ही लिहू शकता, त्यानंतर आणखीन 2 शब्द तुम्ही इथं तयार करू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा 6 नंबरवरती तुम्हाला दिलेला आहे स्पॉट द इरर इन द फॉलोइंग सेंटेन्स अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. बघा तुम्हाला इथं काही गलत सेंटेन्स दिलेले आहेत, तर हे सेंटेन्स तुम्हाला करेक्ट करायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा 7 नंबर, राईट द रिराईट वर्ड ॲज शो इन द एक्झाम्पल. बघा तुम्हाला इथं रूमच्या रिलेटेड तुम्हाला इथं काही शब्द टाकायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहेत. म्हणजे तुमची रूम, बघा इथं एक्झाम्पल दिलेलं आहे स्मॉल, तुमची रूम लहान आहे. त्यानंतर बघा तुम्ही इथं लिहू शकता बिग, तुमची रूम मोठी आहे. त्यानंतर क्लीन, तुमची रूम एकदम साफ आहे. त्यानंतर तुम्ही रूमच्या रिलेटेड काही शब्द इथं ॲड करू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. बघा हा पण क्वेश्चन्स एकदम फ्रीचे मार्क्स आहेत. त्यानंतर बघा 8 नंबरवरती येते कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब ॲट 4 वर्ड इज बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिवाइस वर्ड. बघा इथं तुम्हाला अंताक्षरी खेळायची आहे. बघा एक मिनिट, गाणे म्हणू नका, कोणीही गाणे म्हणणार नाही. इथं आपल्याला गाण्याची अंताक्षरी खेळायची नाही आहे. इथं आपल्याला शब्दांची अंताक्षरी खेळायची आहे. तर बघा तुम्हाला इथं शब्दांची अंताक्षरी खेळून इझिली फ्रीमध्ये 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर कसे बघा, तुम्हाला इथं एक टाल्क शब्द तुम्हाला दिलेला आहे. तर टाल्कच्या आखरी आला के, तर इथं तुम्हाला के वरून शब्द तयार करायचा आहे. त्यानंतर जो लास्टला शब्द येईल त्यावरून तुम्हाला आणखीन एक शब्द तयार करायचा आहे. असं तुम्हाला अंताक्षरी टाईप हे शब्द लिहायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा बी डुएस डायरेक्टेड. बघा डुएस डायरेक्टेडचे क्वेश्चन्स पण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 4 मार्क्स घेऊ शकता. बघा 1 नंबरवरती तुम्हाला दिलेला आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर वन युजिंग द गिवन फ्रास. बघा तुम्हाला टू आस्क फॉर हे वापरून एक फुल मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला इथं तयार करायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा इथं तुम्ही सेंटेन्स असं तयार करू शकता की आय वेंट टू द टीचर टू आस्क फॉर हेल्प. असं तुम्ही इथं सेंटेन्स तयार करू शकता आणि इझिली 1 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा 2 नंबर, ॲड अ प्रोफिक्स ऑर सफिक्स टू द फॉलोइंग वर्ड टू मेक न्यू वर्ड अँड यूज एनी वन द रूट वर्ड इन युअर वन सेंटेन्स. तर बघा इथं तुम्हाला सफिक्स आणि प्रिफिक्स लावून हे शब्द तयार करायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. बघा 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तुम्हाला इथं शब्दांच्या पहिले काही शब्द लावायचे आहे, त्यानंतर शब्दांच्या बाद. तर बघा प्रिफिक्स म्हणजे शब्दांच्या पुढे, त्यानंतर सफिक्स म्हणजे शब्दांच्या मागे. तर बघा तुम्हाला सफिक्स आणि प्रिफिक्स लावायचे आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा तुम्हाला इथं 1 नंबरवरती दिलेलं आहे फॉल्ड, तर इथं तुम्ही अनफॉल्ड असा शब्द तयार करू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे गाईड, तर तुम्ही इथं गाईडन्स असा शब्द तयार करू शकता आणि इझिली याचा सुद्धा 1 मार्क्स घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही याचे 2 मार्क्स इझिली घेऊ शकता. त्यानंतर बघा 3 नंबरचा पण क्वेश्चन तसाच आहे. तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. तर आपण क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली फ्रीचे मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा सेक्शन 2 मधले पण तुम्ही एकदम फ्रीचे मार्क्स घेऊ शकता. बघा हे 2 मार्क्स तुम्ही एकदम फ्रीचे मध्ये. त्यानंतर बघा सेक्शन 2 मध्ये टेक्स्चुअल पॅसेज. बघा टेक्स्चुअल पॅसेजचे तुम्ही एकदम फ्रीचे मार्क्स घेऊ शकता. बघा 2 मार्क्स तुम्हाला इझिली घेऊ शकता तुम्ही. बघा तुम्हाला याचा आन्सर या पॅराग्राफमध्ये पाहायचा आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. हे पण क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा A2चा क्वेश्चन असा आहे की तुम्हाला हे जे इथं सेंटेन्स दिलेलं आहे हे सेंटेन्स तुम्हाला क्रमानुसार लावायचे आहेत. तर हे क्रमानुसार तुम्ही कसे लावसाल, तर तुम्ही पॅसेज पाहायचा. त्या पॅसेजमध्ये जर तुम्हाला सर्वात पहिले हे सेंटेन्स दिसलं तर या सेंटेन्सला द्यायचा 1 नंबर. त्यानंतर जर तुम्हाला दिसलं हे सेंटेन्स तर याला द्यायचा 2 नंबर. त्यानंतर तुम्हाला जर दिसलं 1 नंबरचं सेंटेन्स तर याला 3 नंबर. त्यानंतर 4 नंबरला 4 नंबर. तर अशा प्रकारे तुम्हाला कोणतं पण सेंटेन्स दिसतो त्याला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर अशा क्रमाने तुम्हाला हे सेंटेन्स लावायचे असतात आणि इझिली मार्क्स घ्यायचे असतात. तर हा पण क्वेश्चन एकदम फ्रीचे मार्क्स आहे. हे पण फ्रीचे मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. त्यानंतर बघा मॅच द डिस्क्रायबिंग वर्ड विथ द नाउन्स. बघा तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. जोड्या सुद्धा तुम्ही पॅराग्राफच्या माध्यमातून इझिली लावू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा पर्सनल रिस्पॉन्सचे पण इझिली तुम्ही 2 मार्क्स घेऊ शकता. पर्सनल रिस्पॉन्स पण तुम्ही तुमच्या मताने किंवा पॅराग्राफच्या माध्यमातून लिहू शकता आणि एकदम फ्रीचे 2 मार्क्स मिळू शकता. त्यानंतर बघा समोर आहे कंप्लीट द सेंटेन्स. बघा तुम्हाला हे सेंटेन्स कंप्लीट करायचे आहेत पॅराग्राफमध्ये पाहून, पॅसेजमध्ये पाहून. बघा रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. बघा तुम्हाला पॅसेज पाहायचा आहे आणि पॅसेजमध्ये हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स तुम्हाला पूर्ण
करायचे आहे आणि इझिली फ्रीचे 2 मार्क्स घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा समोर आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब. बघा तुम्हाला एक वेब दिलेला आहे, वेब तुम्ही पूर्ण करू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळू शकता. बघा हे वेब तुम्ही पॅराग्राफच्या माध्यमातून, पॅसेजच्या माध्यमातून इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली याचे मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा फाइंड आउट अँटोनॉम्स फॉर द एक्स्ट्रॅक्ट फॉर. बघा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द पाहायचे आहे आणि इझिली लिहायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर हा पण क्वेश्चन तुम्ही पॅराग्राफमधून इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळू शकता. बघा तुम्हाला इथं काही शब्द दिलेले आहेत, तर या शब्दांच्या विरुद्धार्थी शब्द तुम्हाला पॅसेजमध्ये पाहायचे आहे आणि इझिली लिहून इझिली मार्क्स घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा B5 पर्सनल रिस्पॉन्स. बघा पर्सनल रिस्पॉन्सचे पण तुम्ही 2 मार्क्स एकदम फ्रीचे घेऊ शकता. त्यानंतर बघा सेक्शन 3 पोएट्री. बघा सेक्शन 3 पोएट्रीवर पण तुम्ही एकदम 5 मार्क्स इझिली फ्रीचे घेऊ शकता. बघा तुम्हाला इथं दिलेलं आहे रिराईट द पुटिंग. बघा रिराईट पुटिंग द हॅपनिंग इन द स्पीकर्स लाईफ इन देअर प्रॉपर ऑर्डर. बघा हे पण तुम्हाला एकदम क्रमानुसार लावायचे आहे. तर हे पण जे तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहे, सेंटेन्स तुम्ही क्रमाने लावू शकता आणि इझिली याचे पण 2 मार्क्स इझिली घेऊ शकता. बघा तुम्हाला इथं एक पोएम दिलेली आहे इफ. तर बघा इथं तुम्हाला इथं ॲप्रिशिएशन करायचं आहे इफ या पोएमचं. तर तुम्ही ॲप्रिशिएशन इझिली करू शकता आणि ॲप्रिशिएशनचे पण इझिली मार्क्स घेऊ शकता. बघा इथं 2 मार्क्स तुम्ही एकदम फ्रीचे घेऊ शकता. बघा हे 2 मार्क्स एकदम फ्रीचे घेऊ शकता. तुम्हाला इथं टायटल लिहायचं आहे की कवितेचं नाव काय आहे, तर इथं तुम्हाला इफ लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर पोएट, कवित्रीचं नाव काय आहे? बघा इथं कवितेचं नाव दिलेलं आहे, हे कवित्रीचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. बघा हे झाले 2 मार्क्स. त्यानंतर बघा 7 नंबरवर फेव्हरेट लाईन अँड 2. बघा तुमच्या कोणत्या 2 ओळी आहेत की त्या तुमच्या फेव्हरेट आहेत, त्या 2 ओळी तुम्हाला इथं लिहायच्या आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा व्हाय आय डोंट लाईक द पोएम. तुम्हाला हे कविता का आवडली हे तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. बघा 4 मार्क्स इथं पण तुम्ही एकदम फ्रीचे घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर तुम्हाला दिलेलं आहे सेक्शन 4. बघा नॉन टेक्स्टाईल पॅसेज तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा हा पॅसेज आहे. या पॅसेजवर पण तुम्ही इझिली मार्क्स घेऊ शकता. बघा फ्रीचे मार्क्स आहेत. फ्रीचे मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता न अभ्यास करिता. तर बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. वाटलंच तर व्हिडिओची स्पीड वाढवून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि आतापर्यंत पण या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. तर बघा इथं तुम्ही फ्रीचे मार्क्स घेऊ शकता. बघा 2 मार्क्स तुम्ही इथं एकदम फ्रीचे घेऊ शकता. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे की रीड द पॅसेज अँड कंप्लीट द सेंटेन्स इन 1 or 2 वर्ड्स. बघा इथं तुम्हाला हे पण सेंटेन्स पूर्ण करायचे आहे. हे सेंटेन्स तुम्ही पूर्ण या पॅसेजच्या माध्यमातून इझिली करू शकता. ही ओळ पाहायची, त्यानंतर त्या समोरचा शब्द इथं लिहायचा आणि इझिली मार्क्स घ्यायचे. त्यानंतर बघा समोर तुम्हाला दिलेलं आहे बघा A2 क्वेश्चन्स पण तुम्ही या पॅराग्राफमध्ये इझिली याचा आन्सर पाहू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा समोर येते राईट अपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर. बघा तुम्हाला इथं काही शब्द दिलेले आहे, या शब्दांच्या अपोजिट वर्ड्स तुम्हाला या पॅसेजमध्ये पाहायचे आहे आणि लिहून इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर हे पण शब्द तुम्ही इझिली पॅराग्राफमध्ये पाहू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळवू शकता. बघा तुम्हाला अपोजिट शब्द पाहायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर हे पण 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर आहे पर्सनल रिस्पॉन्स. बघा पर्सनल रिस्पॉन्सचे पण तुम्ही 2 मार्क्स इझिली घेऊ शकता एकदम फ्रीचे. त्यानंतर बघा बी नंबरवर येते समरी रायटिंग. बघा समरी रायटिंगचे 5 मार्क्स एकदम फ्रीमध्ये आहेत. हे पण फ्रीचे 5 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे की बघा क्वेश्चन 4A मधला जो पॅसेज आहे, त्या पॅसेजच्या माध्यमातून तुम्हाला इथं जो आहे समरी रायटिंग तुम्हाला लिहायची आहे, त्यामधले तुम्ही काही 8 ते 10 ओळी लिहू शकता त्या पॅराग्राफमधल्या आणि इझिली त्याला एक तुम्हाला टायटल द्यायचं आहे आणि इझिली 5 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत. तर हे पण 5 मार्क्स एकदम फ्रीचे आहेत. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे लाईव्ह इंग्लिश. बघा क्वेश्चन 7 लाईव्ह इंग्लिश. बघा तुम्ही हा पण क्वेश्चन्स एकदम इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा याचे 5 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. याचा जर आन्सर तुम्हाला पाहिजे असेल तर मी याचा आन्सर WhatsApp ग्रुपवर दिलेला आहे. तर WhatsApp ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि याचा आन्सर पहा. आणि काही पण नवीन अपडेट्स आल्या, काही पण नवीन पेपर आले, काही लीक पेपर आले, तर मी WhatsApp ग्रुपवर शेअर करत असतो. तर WhatsApp ग्रुप जॉइन करा. त्यानंतर बघा बी नंबरवर आहे ट्रान्सलेशन. बघा ट्रान्सलेशनचे तुम्हाला इझिली 5 मार्क्स आहे एकदम फ्रीचे. तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. सक्सेस. बघा सक्सेस म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. त्यानंतर बघा हॅपीली म्हणजे काय हे तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर बघा इथं तुम्हाला काही इंग्रजीमध्ये तुम्हाला इथं सेंटेन्स दिलेले आहे, तर हे सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथं मराठीमध्ये दिलेलं आहे की झाडे लावा प्रदूषण टाळा, तर याला तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. तर याचं पण आन्सर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी याचं पण आन्सर WhatsApp ग्रुपवर दिलेलं आहे. तर WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि याचं पण आन्सर तुम्ही एकदम इझिली पाहू शकता. तर बघा अशा प्रकारे हा पेपर आहे. अशा प्रकारे हे जे IMP क्वेश्चन्स आहेत, हे IMP क्वेश्चन्ससुद्धा आहेत आणि हे जे फ्रीचे मार्क्स आहेत, तर अशा प्रकारे तुम्ही एकदम फ्रीचे मार्क्स घेऊ शकता. आणि जे पेपर आहे 80 मार्क्सचा, त्यामध्ये तुम्ही 80 पैकी 50 मार्क्स इझिली घेऊ शकता. बघा 80 पैकी 50 मार्क्स तुम्ही एकदम फ्रीचे घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला इकडून तिकडून काही मिळलं तर ते पण तुम्ही लिहू शकता आणि जर तुमच्या सरनं तुम्हाला काही सांगलं तर तुम्ही ते पण लिहू शकता आणि तुम्ही तुमच्या मताने हे 50 मार्क्स एकदम फ्रीचे घेऊ शकता. तर अशा प्रकारे हा पेपर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि चॅनलला आतापर्यंत पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो, तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. थँक्स.